चिवड्या चकल्या पापड्या सगळ्या संपलं घरातलं. आता मी कुठं जाऊ काही समजून झालं ना. अरे काय म्हणे कुठे गेलं किती दिवस दिसलात नाही. काही नाही दादा ते बाबाची तब्येत खराब होती ना म्हणून. काहून काय झालं तरी. ते बाबाला काहीतरी बिमारी झाली दादा. मला त्याचं नाव मला माहीत नाही, लय अवघड आहे. अच्छा परत ते लग्नाचा काय विषय आहे, लग्न करायचं की नाही. हो दादा लग्न करायचं आहे पण आता यंदा दिवाळीत लय खर्च झाला ना माझा. खर्च कशात. ते 2 सुरसुऱ्याची पाकिट घेतली होती. अरे सुरसुऱ्याचा लग्नाचा काय संबंध बे. काही बोलतोय यार. काही संबंध नाही. पण दादा ते लग्न कसं असते माहिती आहे का, लोन सारखं असते. पहिले घेताना लई चांगलं वाटते पण नंतर जेव्हा EMI कळते ना तेव्हा मग नाके नऊ कार्यक्रम होते दादा, लय अवघड पडते. हे बरोबर बोलला यार तू. पण म्हणे तू हे नाही म्हणायला म्हणून आहे, नाही तर तेव्हा का अभे पोरी लिहायत बरं. अभे हे लेकरं तू व्हिडिओ काढतात ना त्यात कमेंटा खूप असते तर गुंडस हे ते तुला खूप चांगले समजते तर. हो दादा ते हे काय करतात माहिती आहे का, त्याला म्युझिक लावते म्हणून ठीक आहे, तर लोकाला तेवढंच नाही का इमोशनल वाटते. पण जर माझ्यासारखा व्यक्ती खरोखर त्यांच्या पुढे गेला ना तर त्याला ते पागल समजते, छळ उडवतात दादा त्यांचा आणि चिडवतात दादा लई. असं कोणी चांगलं नाही समजत. अभे पण ते सर्व बरोबर आहे पण तो वय वाढत चाललं ना. वय नाही वाढत चाललं दादा, अनुभव वाढत चालला म्हणते. काय बो हो, इकडे जा.